महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाचं प्लॅनिंग करताय. मंदिराच्या अगदी जवळ स्वच्छ आणि अल्प दरात रूम बुक करायची आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापुरातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध श्री महालक्ष्मी धर्मशाळा हे भक्तनिवास दाखवणार आहे. या भक्तनिवासातील सर्व प्रकारच्या रूम्स, त्यांची प्राइस इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. श्री महालक्ष्मी धर्मशाळेची स्थापना 1954 साली झाली. आज जवळपास 70 वर्षांहून अधिक काळ ही धर्मशाळा भक्तांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. हे या धर्मशाळेचे रूम बुकिंगचे ऑफिस आहे. वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या सर्वात जवळचे, चालत अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे एकमेव भक्तनिवास आहे. रूम बुकिंगसाठी हा फॉर्म या बुकिंग ऑफिसमध्ये भरून द्यावा लागतो. आता मी तुम्हाला या भक्तनिवासातील सर्व प्रकारच्या रूम्स दाखवते. आम्ही यावर्षी जुलै महिन्यात कोल्हापूर दर्शनाला गेलो होतो. तेव्हा या श्री महालक्ष्मी धर्मशाळेत आम्ही राहिलो होतो. 1, 2, 3 असे क्रमांक या धर्मशाळेच्या इमारतींना देण्यात आले आहेत. आमची रूम या 3 नंबरच्या इमारतीत होती. लिफ्टची सोय या भक्तनिवासाच्या सर्व इमारतींमध्ये आहे. नॉन AC, डिलक्स, AC अशा सर्व प्रकारच्या रूम्स या भक्तनिवासात उपलब्ध आहेत. फक्त 120 रुपयांपासून तुम्ही या ठिकाणी राहू शकता. ते कसे हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला इथली साधी रूम दाखवते. या रूममध्ये तुम्हाला एक बेड आणि 3 एक्स्ट्रा गाद्या आणि अंथरूण मिळतात. 4 लोकांच्या या साध्या रूमचे 24 तासांचे भाडे आहे फक्त 560 रुपये. या रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम नाहीये, पण अशा रूमसाठी प्रत्येक मजल्यावर कॉमन टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते. 2 बेड आणि 2 एक्स्ट्रा गाद्या, अंथरूण या रूममध्ये होते. या रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. 4 लोकांच्या या रूमचे 24 तासांचे भाडे आहे फक्त 860 रुपये. आम्ही 3 दिवस कोल्हापूरला राहिलो होतो, त्यामुळे आम्हाला हा बजेट फ्रेंडली ऑप्शन वाटला. आपण पाहू शकता वॉशरूम देखील अगदी क्लीन आहे. जर तुमची मोठी फॅमिली असेल तर या 8 ते 10 लोकांच्या रूममध्ये तुम्ही राहू शकता. 8 मोठे बेड्स आणि 2 एक्स्ट्रा गाद्या या रूममध्ये तुम्हाला मिळतील. तसेच या रूममध्ये 2 बाथरूम आणि इंडियन आणि वेस्टर्न अशा 2 टॉयलेट्सची सोय आहे. या रूमचे 24 तासांचे भाडे आहे 1720 रुपये. मोठ्या कुटुंबासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आता मी तुम्हाला या भक्तनिवासातील डिलक्स आणि AC रूम्स दाखवते. हा 5 लोकांचा नॉन AC डिलक्स रूम आहे. आपण पाहू शकता खूप मोठा सुसज्ज असा हा रूम आहे. या धर्मशाळेतील सर्वच रूम्स खूपच स्वच्छ आहेत. वॉश बेसिन आणि स्वच्छ टॉयलेट बाथरूम या रूममध्ये उपलब्ध आहेत. 3 लोकांच्या अशा डिलक्स रूमचे 24 तासांचे भाडे आहे फक्त 780 रुपये. 4 लोकांचे 1040 रुपये, तर 5 लोकांच्या या डिलक्स रूमचे 24 तासांचे भाडे आहे 1300 रुपये. आता मी तुम्हाला इथला AC रूम दाखवते. आपण पाहू शकता खूपच नीटनेटका असा हा AC रूम आहे. 4 ते 5 लोक या रूममध्ये राहू शकतात. या AC रूमचे 24 तासांचे भाडे आहे 1680 रुपये. तुम्ही फक्त 120 रुपयांमध्ये या भक्तनिवासात कसे राहू शकता हे मी तुम्हाला आता दाखवते. या भक्तनिवासात मोठमोठे कॉमन हॉल्स आहेत. या हॉलमध्ये तुम्हाला सेपरेट लॉकर आणि एक गादी, अंथरूण दिले जाते. 24 तासांसाठी एका व्यक्तीचे या कॉमन हॉलचे भाडे आहे फक्त 120 रुपये. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्री महालक्ष्मी धर्मशाळेची ऑनलाईन रूम बुकिंगची कोणतीही वेबसाईट नाही आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष येऊनच तुम्हाला रूम बुक करावी लागते. कॅश तसेच नेट बँकिंग, जीपे, फोनपे असे कोणत्याही प्रकारचे पेमेंट या ठिकाणी स्वीकारले जाते. आंघोळीसाठी सर्व रूम्समध्ये गरम पाण्याची सोय, तसेच प्रत्येक मजल्यावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला रूम नकोय पण फक्त आंघोळ करून देवीच्या दर्शनाला जायचंय तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही या धर्मशाळेत आंघोळ करू शकता. महालक्ष्मी धर्मशाळेत एक महाप्रसाद हॉल आहे. या ठिकाणी दररोज दुपारी 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 9 दरम्यान फक्त 80 रुपयांमध्ये अंबाभोजन मिळते.
2 प्रकारच्या भाज्या, पोळी, आमटी, भात, ताक आणि ठेचा अशी चवदार थाळी या ठिकाणी मिळते. महालक्ष्मी मंदिर हे या धर्मशाळेपासून फक्त 150 मीटरच्या अंतरावर आहे. चालत फक्त 2 मिनिटांत आपण मंदिरात पोहोचतो. कोल्हापूर रेल्वे स्टेशन पासून महालक्ष्मी धर्मशाळा फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ऑटोने 10 मिनिटांत आपण धर्मशाळेत पोहोचू शकतो. कोल्हापूर स्टेशनला आल्यावर तुम्ही ऑटोवाल्यांना श्री महालक्ष्मी धर्मशाळेजवळ सोडा असे सांगू शकता. काही ऑटोवाले तुम्हाला दुसऱ्या हॉटेलचे रूम दाखवतो असे सांगतील, पण तुम्ही त्यांना महालक्ष्मी धर्मशाळेतच सोडा असे सांगा, कारण बाकी हॉटेलचे रूम रेट्स खूपच जास्त आहेत. या धर्मशाळेत सर्व प्रकारचे AC, नॉन AC रूम्स तसेच कॉमन डॉर्मिटरी हॉल इत्यादी सर्व गोष्टी अल्प दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी ही धर्मशाळा उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी रूम बुक करताना तुमच्याकडून 300 रुपये रिफंडेबल डिपॉझिट घेतले जाते, जे तुम्हाला रूम सोडून जाताना परत रिटर्न दिले जाते. श्री महालक्ष्मी धर्मशाळेचा संपूर्ण पत्ता आणि एन्क्वायरीसाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आता स्क्रीनवर दिले आहेत. लक्षात ठेवा, या धर्मशाळेत कॉल करून किंवा ऑनलाईन रूम बुकिंग केली जात नाही. कुणी असा फ्रॉड करायचा प्रयत्न केल्यास त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका आणि या ठिकाणी प्रत्यक्ष येऊनच रूम बुकिंग करा. या पुढील काही व्लॉग्समध्ये मी तुम्हाला संपूर्ण कोल्हापूर दर्शन घडवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कोल्हापूरच्या या श्री महालक्ष्मी धर्मशाळेप्रमाणेच मी तुळजापूरचे भक्तनिवास, श्री गजानन महाराजांचे शेगाव, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, ओंकारेश्वर येथील भक्तनिवास, शिर्डी साईबाबा भक्तनिवास असे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत. ते देखील जरूर बघा. श्री महालक्ष्मी धर्मशाळेची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती देखील जरूर चेक करा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.